नमस्कार. नमस्कार ताई मॅडम. नमस्कार. बसा. ताई मॅडम अशी तडकाफडकी मीटिंग? एक मिनिट, ताई मॅडम सांगतील ना. हे काय आहे शिंदे? काय ताई मॅडम? कारखान्याचा 30 कोटीचा तोटा. 30 वर किती शून्य असतात माहितीये का तुम्हाला? एवढा तोटा झालाच कसा? ताई मॅडम, मागच्या हंगामात आपल्याकडे ऊस फार कमी आला, त्यामुळे कारखाना पूर्ण क्षमतेने चालला नाही. कारण पाठ करून आलायत का? मला कारण नकोयत. 30 कोटीचा तोटा झालाय कारखान्याचा. कामगारांचा 3 महिन्याचा पगार थकलाय. असा चालवणार आहात कारखाना? मला आत्ताच्या आत्ता तुमचा राजीनामा हवाय. ताई मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी सांगते ना, मला तुमचा राजीनामा हवाय आत्ताच्या आत्ता. आणि नसला देणार ना तर मी सगळ्यांचा राजीनामा मागेन आणि संचालक मंडळ बरखास्त करेन. ताई मॅडम, तुम्ही चुकीचं पाऊल उचलताय. चूक का बरोबर हे तुम्ही मला सांगायची गरज नाही. आजपासून आपल्या कारखान्याचे चेअरमन समरसिंग साहेब असतील. अच्छा, म्हणजे विधानसभा हुकली म्हणून आता मुलाला इथं बसवायचा प्रयत्न सुरू आहे म्हणायचा. मी राजीनामा मागितलाय तुमचा. नाही, देणार नाही ताई मॅडम. सहकारी तत्वावर चालतो आपला कारखाना. मला सभासदांनी निवडून दिलंय. आम्ही कारखान्याचं संचालक मंडळ बरखास्त करून निवडणुका जाहीर करतोय. बघा, पोरासाठीच चाललंय हे सगळं. तोच पोरगा ज्याला ह्या मुख्यमंत्री बनवायला गेल्या होत्या. आता मुख्यमंत्री जाऊ द्या, पण साधं आमदारकी पदही गेलं. आता कारखान्याचा चेअरमन बनवायचं चाललंय यांचं. आपलं सध्याचं संचालक मंडळ आम्ही बरखास्त करतोय आणि कारखान्यात झालेल्या घोटाळ्याची चौकशी तर होईलच. चौकशीचं भ्या दाखवून पाठिंबा मिळवायची फॅशनच आहे आजकाल. पण मी असल्या ब्लॅकमेलिंगला घाबरत नाही. हे बघा, आले तुमचे सुपुत्र. त्यांच्यासाठीच चाललंय ना हे सगळं राजकारण. ये, कारखान्याची परिस्थिती फार चांगली नाहीये समर. कारखान्यातलं संचालक मंडळ बरखास्त झाल्यात जमाय. कारखान्यात आता निवडणुका होतील आणि तू आपल्या पॅनल तर्फे संचालक पदी उभा राहणार आहेस आणि कारखान्याचं चेअरमन होणार आहेस. ही असली हुकुमशाही मोडून काढू आम्ही. याला आता कुठं मिसरूड फुटलंय. अहो, याला काय अनुभव आहे कारखाना चालवायचा? आणि तुम्हाला अनुभव असून तुम्ही काय केलं? कारखाना तोट्यातच आहे ना. यावर्षी 700 टन साखरेचं नुकसान झालंय पावसामुळे, असा रिपोर्ट तुम्ही दिलाय. पण गोडाऊन मध्ये पाणी शिरलंच कसं? गोडाऊनच्या दुरुस्तीसाठी जो निधी मंजूर करून घेतला होता तो कुठे गेला? आणि कारखान्याच्या टेंडर मध्ये तुम्ही काय काय घोळ घातलाय ना, तो सगळा लक्षात आलाय माझ्या. मला भलेही शेतकऱ्यांच्या ऊसातलं काही कळत नसेल, पण हिशोब मात्र नक्की कळतो. जाधव साहेब, ते फाईल्स बघू. हो. कोणाला किती हिशोब कळतोय ना ते कळल निवडणुकीत. ताई मॅडम, तयार राहा. मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघत होता ना तुम्ही, तर मुख्यमंत्री पदही सोडा, पण साधं कारखान्याचं संचालक पदही मिळून देणार नाही तुमच्या या पोराला. शिंदे साहेब, कसं आहे ना, या असल्या धमक्यांची सवय झाली आता मला. आणि तुमची जी काय ताकद असेल ना, इलेक्शन मध्ये दाखवा. दाखवणारच आहे, दाखवणारच आहे. चला गायकवाड. कारखाना म्हणजे आपली हक्काची बँक असं समजणाऱ्या नेत्यांमुळे आज कारखान्याची ही अवस्था आहे. हिशोब समजणं वेगळं आणि ऊसाचं गणित वेगळं.
राजकारण करायला लागले ती वेगळंच. मी सांगितलं ना मला काही कळत नाही, पण मी शिकू शकतो आणि कुठलंही काम मनापासून केलं तर ते चांगलंच होतं अशी शिकवण आहे मला. तुम्ही सगळे जर माझ्यासोबत असाल ना तर आपण कारखाना बुडण्यापासून नक्की वाचू. ठीक आहे साहेब, आम्ही तुमच्या संकट आहे असं समजा, पण त्या शिंदे आणि रामरावांचं वजन आहे खूप भावात. त्याची काळजी तुम्ही करू नका. एकदा रिंगणात उतरायचं ठरवलं की ठरवलं, मग घाबरायचं नाही. आणि इलेक्शनमध्ये त्या शिंदे आणि रामरावांसारख्या माणसांना धूळ चारल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. कदम काका, ह्यो पायलट एक दिवस मुख्यमंत्री बनत असते बघा, आणि मी मिसेस मुख्यमंत्री. आता आला सुरेश की झापा त्याला. बघच आता कशी खरडपट्टी काढतो मी त्याची. काढाच, लय माझा आला होता त्याला. नमस्कार मालक, नमस्कार. ए रम्या, या भिकाऱ्याला हाकलो. ए चला हो बाहेर. चुकलं मालक माझं, परत नाही उशीर करणार मी, परत नाही उशीर करणार. अरे तुझ्यासारख्या फाटक्या माणसाला गरजेला काम दिलं लईच माझला होय रे कडव्या. चल हो बाहेर. रम्या हाकलो याला. 1 रुपया देणार ना मी याचा. नाही मालक, मी पाया पडतो तुमच्या. हवं तर 4 जोड मला मारा, पण कामावर काढ नका मालक, मला गरज आहे, कामावर काढ नका. रम्या सगळे टेबल पुसून घ्या याच्याकडून, मग भांडी घासायला लावतो, मग फरशी पुसायला लावतो, आणि ते संडास बी साफ करून घे. 30,000 काय फुकट द्यायचं नाही. काळजी करू नका, सगळे करून घेतो. करशील ना बाबा? हो हो, चल्ला का मला. तुमची जी काय ताकद असेल ती इलेक्शन मध्ये दावा. आता एकदा रिंगणात उतरायचं ठरवलं की ठरवलं. असंच नव पायलट, रुबाब जमतोय ना मला. तुम्ही बास की आता. इलेक्शन मध्ये ह्या शिंदे रामराव सारख्यांना धूळ चालल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तुम्ही बास आता, अजून लाजवू नकोस मला. अरे लाजायचं काय यार, उलट कौतुक आहे तुझे. 1 नंबर डायलॉग मारतेस बघ तू. नाही डायलॉग वगैरे नाहीये, जे मला मनापासून वाटलं ते बोललो मी. म्हणूनच ताकद होती यार. चांगलं उतरून ठेवलंस बघ त्या माणसाला. तुझ्या बोलण्यात दांडगा विश्वास होता पायलट. आता ह्यो विश्वास असाच कायम ठेव, मग तू पक्का मुख्यमंत्री होतेस का नाही बघ. मम्मा आणि तू पाठीशी असाल ना तर मी नक्की बनेन. ते नाही पायलट, कसं रे ते, परत एकदा म्हणून दाव की. तुम्ही काय चाललंय का तुझं? किती कौतुक करशील आता माझं? असं कसं पायलट, एकदा म्हणून दाव की. नाही, पायलट म्हण की. एकदा रिंगणात उतरायचं ठरवलं की ठरवलं. सासूबाई, मोठा नेता होणार बघा तुमचा पोरगा. अहो काय जबरदस्त भाषण करतोय. होणार, तुमचा पोरगा मुख्यमंत्री होणार. हे तू बोलतेस? जे चांगलं ते चांगलं म्हणायच पाहिजे की. पायलट ना चुनूक दावली. आता बघा कसा मोठा नेता होतोय ते. सुमन, समोर तुझा नवरा आहे, त्याचा मान ठेवायला शिक जरा. समर, उद्या कारखान्याच्या सभासदांना भेटतोय आपण. तुझ्या प्रचाराचा शुभारंभ करायचा आहे. सकाळी लवकर तयार राहा. हो. मग मिसेस मुख्यमंत्री, आता पूर्ण करा आपला शब्द. कसला शब्द? सुमे, पायलट. मम्मानी माझा मान राखायला सांगितलंय आता. हा मग बरं मग आम्ही तुला दाखवतो आता. सुमे, सुरेश, पायलट साहेबांनी ऐक नाही लयच खतऱ्या भाषेत ठोकलं माहित आहे का? सुमी तर पाक खुळीच झाली त्याला. मला गॅरंटी होती अरे बबन,
पायलट लय हुशार माणूस आहे आणि मनाने बी लय चांगला आहे. तो मुख्यमंत्री झाला तर लय चांगलं होईल माणसाचं. सुरेश, खरंच की आपल्या सुमीनं नशीब काढलं यार. पायलट साहेबांच्या सारखा नवरा मिळाला. सुमीचा संसार चांगला झाला म्हणजे बस. सुरेश, तू हिंडून फिरून तिच्या संसाराकडे का म्हणून येतोस रे बाबा? पायलट साहेबांच्या सारखा नवरा मिळालाय, देवासारखा सासरा आहे. हा आता ताई मॅडम जरा कडक आहे त्या म्हणा, पण पायलट साहेब समजून घेते ती. आता इलेक्शनचा एवढा राडा झाला तरी सुद्धा काय झालं नाही, आणि तू उगाच काळजी करत बसती जरा. तसं नाही रे बबन. मग कसं आहे? कसंच नाही. बरं सुरेश, ऐक की, साहेब आहे नाही कारखान्याच्या इलेक्शनला उभं राहिली ती. उद्यापासून प्रचाराला सुरुवात होणार आहे. त्याच्यामुळं मी लय बिजी असणार आहे. त्याच्यामुळं कारखान्यावरचं डबल टायमाच्या टायमाला पोचू बाबा, नाहीतर तुम्ही मला दुटी लावायची. नाही रे बाबा, करतो मी सगळं. बरं सुरेश, आवर आता पटदिश. उद्या लय मोठा मेळावा आहे, आम्ही सगळे तिकडच जाणार आहे. साहेबांच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे ना उद्यापासून. लय मोठा कार्यक्रम आहे उद्या. हा मालक. सूर्या, उद्या बाहेरची ऑर्डर आहे, महत्वाची ऑर्डर आहे. सकाळी 8 वाजता पोहोचला पाहिजे तू तिथे. होय होय मालक. राजकारणी लोकांची ऑर्डर आहे, तेव्हा टायमात पोहोच. उशिरा आलास तर 1 रुपया मिळणार नाही. फटका मारून हाकलून देईल. मालक, कोणाचं काम आहे हो? राजकारणी लोक सांगितलं की. नाही पण अहो कोण? तुला कशाला पाहिजे रे नुसत्या चौकशा? तू म्हणला का धुवायचं? हा हा, पोचतो मालक टायमात. हा. शालू, हात वाकडा झालाय का ग माझा? तुमचा हात आहे, तुम्हाला कळत नाही वे? अगं इतके दिवस प्लॅस्टर होतं ना हाताला, त्यामुळे जुना हात विसरलो मी माझा. हात काय लढायला बिडायला चालला का? हो, लढायलाच जाणार आहे. समोरचा प्रचार सुरू होतोय ना आजपासून, मग मी त्याचा पीए होणार आहे. काय पण म्हणा, पण खरी डिमांड मुख्यमंत्र्यांच्या पीएलाच असते. असं नाही शालू, कारखान्याच्या चेअरमनच्या पीएला पण तेवढीच डिमांड असते. बघशील तू. बघायला आधी मला न्या तर बरोबर. ऐका की, आव आज काय करताय? ऐका की, मला पण यायचंय मेळाव्याला. शालू, तू मेळाव्याला येऊन काय करणार? मग ती सुमन तिथे येऊन काय करणार आहे? तिला कशाला घेऊन चाललाय? असं कसं? भावी चेअरमनची बायको आहे सुमन. अरे कसं आहे, कौटुंबिक माणूस असला ना की फरक पडतो. शिवाय सुमनच्या पत्रिकेमुळे समर मुख्यमंत्री होणार आहे. तुझी पत्रिका आहे का तशी? लय कौतुक करू नका तिचं. तिची पत्रिका नशिबवाली असती ना तर समर विधानसभेला उभा राहिला असता. हो का, फुकटचं कौतुक तिचं. हे बघ, आपल्याला काय करायचंय, समर तिचं कौतुक करो अगर न करो. समर किती हाऊस मोज करतो त्या खानावळवालीची. तुम्ही कधी करता का माझी हाऊस? खानावळवाली असून तिचं एवढं लाड, आणि एवढ्या मोठ्या घरची असून माझं काय बी नाही. शालू, जळू नकोस सुमनवर तू. सुमी कोणी असली ना तरी मंत्री पाटलांची सून आहे. तू आहेस का? मामा साहेब, काय करताय? तुला दिसत नाही? प्लॅस्टर निघालंय. दिसतंय, पण हात असा गरा 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 का म्हणून फिरवताय तुम्ही? अरे व्यायाम करायला सांगितलं डॉक्टरांनी मला, लवकर बरा होण्याकरता. कसला व्यायाम? ते नाही सांगितलं, नुसतं हाताचा व्यायाम करा म्हणाले. मामा साहेब, असला व्यायाम करू नका. त्यानं हात बरा नाही काय, उलट लय बाद होईल. का? मग कुठला व्यायाम करू? मामा साहेब, तुम्हाला शाळेत नीट कवायती व्यायाम शिकविला नाही होय? अरे बबन, नीट शिकायला आधी ह्यो माणूस शाळेत तर गेला पाहिजे की. बरोबर आहे बाबा. मामा साहेब, मी रोज शाळेत जाय, मला माहित आहे त्या कवायती व्यायाम मी तुम्हाला शिकवतो. तू मला शिकवणार? हा ठीक आहे, दिला तुला चान्स, शिकव. नीट मी सांगतो तसं करायचं. करणं. हा का? हात असा असा कर, फिरवा.
मामासाहेब डान्स नाही करायचा, व्यायाम करायचा, व्यायाम. असा हात फिरवा. फिरवा फिरवा. जमतंय? हा हा जमतंय? आता हात असा असा करा. असं असं. असा खालीवर खालीवर. हा करा. जमतंय. तू काय करायला तुम्हाला? बरं वाटतंय का? नाही दुखतंय. दुखतंय होय. हा म्हणजे बरा व्हायला लागलाय बर का. व्यायामाचा इलाज व्हायला लागलाय. करत राहा करत राहा. बबन, तू हात बरा करतोयस का अजून मोडतोयस? आणि जा चल गाडी काढ. आज आपल्याला मेळाव्याला जायचंय. आम्हाला सगळ्यांना ने आण करायची जबाबदारी तुझी आहे. चल जा. हा मामासाहेब असं उलटा पण फिरवा. असा करा करा करा. अशी एक उलटी हाताची फिरवून देईन ना तुला. चल. हो. मला सांगते उलट. आता या निवडणुकीत या खानावळवालीने काही घोळ घातला नाही म्हणजे मिळवलं. अनुराधा, अरे तुम्ही काय घोळ घालणार? ते तिलाच विचारा. कुठे काय बोलायचं काही कळत नाही तिला. खरं तेच बोलते ती. राजकारण तुम्हाला जास्ती कळतं का मला? तुला. मग गप्प बसा ना. आज महत्वाची मीटिंग आहे. समोरचा प्रचार सुरू होतोय आज, लक्षात ठेवा. हो. चला आम्ही रेडी आहोत, निघूया. सुमन, तुला यायचं नसेल तर तू येऊ नकोस. नाही मला यायचंय. मला बघायचंय परेड कसं राजकारण करतोय ते. आणि तिथं काय चुकलं तर कोण सांगणार? अजिबात नाही. नाही म्हणजे तू तिथे काही बोलायची गरज नाहीये. जे बोलायचंय ना ते आम्ही बोलू. मम्मा तू काही काळजी करू नकोस. तर आपण निघूयात का आता? चला चला निघूया. चला. गडी लयच खुश आहे. रडत नाही वाटतं आज. अरे आचार्याला जर त्याच्या आवडीचं काम दिलं तर तो खुश असणारच की. हा, त्यात सूर्यासारखा जर आचार्य असेल तर मग काय विचारायलाच नको. बाकी काय पण म्हणा मालक, जाम खुन्नस काढले बरं का ह्याच्यावर. काढायलाच पाहिजे. अरे या सूर्याला मी माझ्या ढाब्यावर स्वयंपाक करायला ये म्हणून किती गणना करत होतो, पण याच्या काकीत कलिंगड. मी तालुक्यातला वर्ल्ड फेमस आचारी. मी कोणाच्या हाताखाली काम करणार नाही. यो याचा रुबाब. आणि आज तुमची हमाल करतोय. उरका लवकर उरका. तुम्ही आज लय चांगलं काम दिलं बरं का या फाटक्या माणसाला. अरे माझी गरज होती म्हणून दिला. रम्या, भाजी तुला पाणी आणून देतो का जरा? तुला पाहिजे तर तू आण. अरे तुला इथं कामाला आणलाय का ऑर्डरी सोडायला? हा, जा तू पाणी घेऊन ये. आण तू मालक. चल निघ. तुम्ही आचारी बुवा का? हा होय होय. तालुक्यातला वर्ल्ड फेमस सुरेश आचार्य मी. जेवण भारी झाले पाहिजे बर का. एकच नंबर होणार बघा. तुम्ही काय बी काळजी करू नका. बर बर. अरे ताई मॅडम आल्या.